शेतकरी मित्रांनो 2 मे 2026 आज आपण आलोय कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. आपल्यासोबत शेतकरी आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी भरपूर सारे शेतकरी येतात, पण आपल्यासोबत जे आज शेतकरी आहेत ते टू व्हीलरनं मोटरसायकलनं जवळपास किती किलोमीटर होणार आहे? जाऊन येऊन 800 किलोमीटर. 800 किलोमीटर जाणं येणं, 400 किलोमीटर. 400 आणि किलोमीटर. तुम्ही किती किलोमीटर होणार? आम्ही 250 ते पावणे 300. तुमचं गाव कोणतं? आमचं अमरावती जिल्ह्यातील दारापूर गाव. हा, तुमचं? संभाजीनगर तालुका कन्नड. ठीक आहे. तर हे वेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि मोटरसायकलनं जवळपास जाणं येणं त्यांचं 800 किलोमीटर होईल आणि यांचं 500 किलोमीटर होईल. म्हणजे 1200 किलोमीटरहून येणं जाणं त्यांचं आहे. आणि आपण नेहमी शेतकऱ्यांना म्हणतो का जर आपल्याला प्रात्यक्षिक बघायचं असेल तर नक्कीच आपण इथे येऊन बघणं गरजेचं आहे. आता बरेच शेतकरी कपाशीची लागवड करताना 3x1 4x1 अशा पद्धतीने लागवड करतात. हे जे अंतर आहे, मी जे उभा आहे हे 7 फूट आहे. भाऊच्या पलीकडलं अंतर 5 फूट आहे. आज किती तारीख आहे म्हटले? 2 तारीख. 2 मे 2026. तुमच्याकडे 2 मे ला कापूस आहे का? नाही. हो. आता पाण्याची व्यवस्था नाही आपल्या, हे वाळायला आता दिवसा प्लॉट सुकायला पूर्ण. हो. फक्त एकच पाणी दिलं याला. हम्म. पण आता कसं आहे का, इथं पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे दिवसा पाहायला असं एकदम पाणी सुकल्याने वाटायला यायचं. हो. इथं पाणी असतं तर अजून हिरवा राहिला असता. तर याच्यामध्ये कसं आहे का, आता तुम्ही किती बाय किती लावता कापूस? 4x1 4x1 1.5 किंवा 2. 4x1 4x1 आणि 5-7 एक झाडं सेम बसते 7260. हो. पण याच्यामध्ये 4x1 असो किंवा 3x1 असो, याच्यामध्ये याला जेवढे बोंड लागले, एका फांदीला जेवढे यामध्ये बोंड लागतात तेवढे 3x1 आणि 4x1 मध्ये लागतात. त्याच्यापेक्षा कमी लागतात पण टिकत नाहीत. जसं की या ठिकाणी एका फांदीला 60-70 पर्यंत बोंड आपण लावू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये 3x1 4x1 मध्ये तेवढेच बोंड लागतात पण शेवटपर्यंत टिकत नाही, कारण त्याच्यामध्ये हवा भेटत नाही, सूर्यप्रकाश भेटत नाही, मग सगळे गळून जातात. झाडाची कॅपॅसिटी भरपूर जरी राहिली तरी सूर्यप्रकाश आणि हवा भेटली नसल्यामुळे ते बोंड टिकत नाहीत. याच्यामध्ये 2 फांद्यातलं अंतर बाकी किती आहे? इथले 2.5-3 इंच. 2.5-3 इंच आहे की नाही? हो. तुमच्या शेतात किती राहते? आमच्याकडे डायरेक्ट 5-6 इंच. त्याला बुड्यापासून शेंड्यापर्यंत 40 ते 50 पर्यंत फळफांद्या येतात. काही ठिकाणी 70 पर्यंत फळफांद्या येतात. 50 जरी फांद्या म्हणला, 5 बोंड म्हणलं तरी जवळपास 200-250 बोंड सहज लागतात. एका वर्षामध्ये भरपूर सारे लागतात समजा. तर याच्यामध्ये तुम्हाला अंतर घ्यायचं असेल तर अमृतपाटामध्ये 2 अंतर आहेत, 3 अंतर आहेत. समजा एकदम माळावर शेती असेल तर 3 सहायक लावायचं. दुसरी पद्धत आहे मध्यम जमिनीसाठी 4 सहायक आणि भारी जमिनीसाठी 5x 7x1. 4 सहायक मध्ये 2 पॅकेट बसतात, 5-7 एक मध्ये 2.25 पॅकेट बसतात आणि 3 सहायक मध्ये 2 पेक्षा अधिक पॅकेट बसते. समजा याच्यामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश भेटते, जास्तीत जास्त हवा खेळती राहते आणि अधिक उत्पादन. जसं 3x1 4x1 पेक्षा 3 पट उत्पादन घ्यायचं असेल तर या 3 पद्धतीने आपण कुठलीही पद्धत आपल्या शेतामध्ये जमीन बघून लावू शकता. लक्षात